नमस्कार, स्वातीच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे शेंगदाणे लावून अख्खी वांग्याची भाजी, फक्त 10 मिनिटात. चला तर मग सुरू करूया. सर्वात अगोदर आपण वांगी घेऊन स्वच्छ मिठाच्या पाण्यातून चांगली धुवून घ्यावीत, चिरून धुवून घ्यावीत व कुकर ठेवावा. तोपर्यंत मग शेंगदाणे, लसूण हे मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यावे व नंतर फोडणीला तेल घालून त्यात जिरं, मोहरी, हळद, चटणी चवीनुसार टाकावे व वांगे टाकून द्यावे व चांगले हलवून घ्यावे. व्यवस्थित हलवून घ्यावे, मिक्स झाले पाहिजे याकडे आपलं लक्ष हवं. व शेंगदाण्याचं, लसूण आणि शेंगदाण्याचं जे बारीक केलेलं आपण मिश्रण आहे ते टाकून द्यावे व पाण्याने मिक्सरचं भांडं धुवून घ्यावं आणि आपल्याला जसा रसा पाहिजे तितकं पाणी आपण घालावं. त्यात चवीनुसार मीठ घालावं. पाणी घालावे. व्यवस्थित मिश्रण सगळं टाकलं म्हणजे भाजी चवदार व रसरशीत बनते. छान चवीलाही खूप छान लागते. पाणी टाकून मग कुकर लावून घ्यावा. एक शिटी झाल्यावर बंद करावा. तयार आहे तुमची रसरशीत भरलेल्या वांग्याची भाजी. मस्त.